नमस्कार दोस्तों, गणिताच्या बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज 1.4 स्टार्ट केलेली आहे आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 ह्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन असा दिलेला आहे, ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा। आता ह्याला सॉल्व करायचं म्हटलं की आपल्याला क्यूब रूट ऑफ युनिटी माहीत पाहिजे। ह्याला कसं सॉल्व करणार, तर याची ॲडिशन करून घेऊ आपण। कशी ॲडिशन करणार, तो ओमेगा इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर प्लस याच्या डिनोमिनेटरला काय नाही म्हणजे 1 आहे, 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 1 इंटू ओमेगा ओमेगा, म्हणजे याची ॲडिशन करून घेतली आपण। ओके, मग आपल्याला एक माहिती आहे, काय माहिती आहे, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0 हा फॉर्म्युला आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे। तर ह्या फॉर्म्युल्यानुसार ह्याला असं लिहिता येतं, पहा ओमेगा स्क्वेअर आणि हा प्लसचा 1 इज इक्वल टू हा प्लसचा ओमेगा राईट हँड साईडला मायनस ओमेगा होईल। म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा यूज करू आपण। बघा, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 ओमेगा स्क्वेअर प्लस 1 मीन्स मायनस ओमेगा डिवायडेड बाय ओमेगा 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 कॅन्सल, आन्सर काय आलं -1। दिस इज युअर आन्सर। इट इज अ व्हेरी सिम्पल। नाव नेक्स्ट। तर बघा, सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेज टू 4। आता ह्याला जर सॉल्व करायचं म्हटलं तर आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे। बघा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब मीन्स 1 प्लस ओमेगा रेज टू 4ला कसं लिहू शकतो तर आपण ओमेगा क्यूब इंटू ओमेगा इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर। आता ओमेगा स्क्वेअर प्लस 1 आत्ताच व्हॅल्यू लिहिली होती आपण, काय असते मायनस ओमेगा असते, आणि प्लस ओमेगा क्यूब काय 1 आहे इंटू ओमेगा। आता ही मायनस ओमेगा कशावरून, तर ही तर ब्रॅकेट देतो। बघा, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे मायनस ओमेगा असतो। हे पहा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लसचा ओमेगा राईट साईडला मायनस ओमेगा। आधीच्या प्रॉब्लेममध्ये आपण ही व्हॅल्यू घेतली होती। आपण काय करू शकतो, मायनस ओमेगा इथं पुट करू शकतो, ह्याच्या जागेवर पुट केला इज इक्वल टू मायनस ओमेगा 1 इंटू ओमेगा ओमेगा प्लस ओमेगा मायनस ओमेगा कॅन्सल म्हणजे 0। युअर आन्सर इज 0। इट इज अ व्हेरी सिम्पल। नाऊ नेक्स्ट। तर बघा, थर्ड नंबरचा क्वेश्चन काय आहे, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब। सिम्पल आहे, आताच लिहिलं होतं आपण। 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, मायनस ओमेगा असते, त्याचा क्यूब आहे, आणि कधी पण निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्हच येतो, म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल टू मायनस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते 1, म्हणजे युअर आन्सर इज -1। इट इज अ व्हेरी सिम्पल। नाऊ नेक्स्ट। बघा, क्वेश्चन नंबर 4। आता क्वेश्चन नंबर 4 जरी कॉम्प्लिकेट दिसत असाल तरी पण इझी आहे। आता नेमकं ह्याला सॉल्व कसं करायचं बघा, इज इक्वल टू हा 1 ॲज इट इज, ह्या दोन टर्ममधनं मी मायनस कॉमन काढतो, ब्रॅकेटमध्ये राहील ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब प्लस इन द ब्रॅकेट। आता हा मायनस ओमेगा आधी लिहितो आणि हे ओमेगा स्क्वेअर प्लस 1 नंतर लिहितो, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1 ॲज इट इज मायनस ॲज इट इज ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर मीन्स -1 होल ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज। आता हे कशावरून -1, तर आपल्याला एक व्हॅल्यू माहिती आहे, काय माहिती आहे, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0। तर ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लसचा 1 राईट साईडला मायनसचा झाला, तर ह्याच्यावरून काय लिहिलं आपण, ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर मीन्स -1। आता इथं पहा, प्लस ॲज इट इज मायनस ओमेगा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मीन्स मायनस ओमेगा। आता हे कशावरून, तर हे पहा, ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लसचा ओमेगा राईट साईडला मायनसचा ओमेगा, तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण मायनस ओमेगा लिहिला, 1 प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज। आता इथं पहा, 1 ॲज इट इज मायनस इंटू मायनस प्लस 1 होल ब्रॅकेट क्यूब प्लस मायनस ओमेगा मायनस 2 ओमेगा होल ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 1 प्लस 1 2 क्यूब मायनस 2चा क्यूब -8 आणि ओमेगा क्यूब इज इक्वल टू 2 क्यूब 8 मायनस 8 ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 8 -8 इंटू 1 -8 8 -8 0। दिस इज युअर आन्सर। इट इज अ व्हेरी सिम्पल। नाऊ नेक्स्ट। तर बघा, 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे, 1 प्लस ओमेगा इंटू 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लस ओमेगा रेज टू 4 इंटू 1 प्लस ओमेगा रेज टू 8। तर ह्याला आपण असं सॉल्व करूया। बघा, 1 प्लस ओमेगा ॲज इट इज 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला काय असते, तर मायनस ओमेगा असते, आताच आपण फॉर्म्युले बघितले। आता ह्याला असं लिहूया, 1 प्लस ओमेगा रेज टू 4ला ओमेगा क्यूब इंटू ओमेगा असं लिहिता येईल, कारण की ओमेगा क्यूब इंटू ओमेगा ओमेगा रेज टू 4 येत असतो। 1 प्लस, आता ह्याला लिहू आपण ओमेगा क्यूब इंटू किती लिहिणार, 3 1 3 3 2 6 7 8 इंटू ओमेगा। आता पहा, 3 2 6 6 1 7, इथं पण स्क्वेअर पाहिजे,
पहा मी काय केलं, 3 दोन्ही 6, 6 आणि 2 8 लिहू शकतो ना असं मी, बरोबर. हां, इज इक्वल टू 1 प्लस ओमेगा इंटू मायनस ओमेगा 1 प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू काय असते 1 असते इंटू ओमेगा, त्याच्यानंतर 1 प्लस ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, हा मायनस ओमेगा आधी लिहितो मी, मायनस ओमेगा इंटू 1 प्लस ओमेगा, परत 1 प्लस ओमेगा इंटू 1 स्क्वेअर 1 इंटू ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर डायरेक्ट लिहितो मायनस ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर. आता इथं 1 प्लस ओमेगा इंटू 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. याचं एक्सपान्शन करून घेऊ आपण, ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा. सांगा 1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, आता ह्या मायनस ओमेगा स्क्वेअरने जर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल बघा, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 1चा स्क्वेअर केला तर 1च येतो, लिहायची गरज नाही. मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 1 मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 2 ओमेगा मायनस 2 ओमेगा क्यूब मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा रेस टू 4 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2 ॲज इट इज, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 असते, ह्याला लिहू शकतो आपण ओमेगा क्यूब इंटू ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2 इंटू 1 मायनस 2, याची व्हॅल्यू 1 इंटू ओमेगा. आता प्रत्येक टर्ममधनं जर आपण मायनस कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील हे बा ओमेगा स्क्वेअर आणि हे आधी घेतो मी प्लस ओमेगा, मायनस कॉमन काढले म्हणून प्रत्येक प्लस झाले इज इक्वल टू मायनस ॲज इट इज ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा मायनस 1 असतो आणि हा प्लस 2 इज इक्वल टू मायनस 2मधनं 1 गेला 1 राहिला आणि हे मायनस असल्यामुळं मायनस 1. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 3 पूर्ण कंप्लीट केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4 कंप्लीट करूया. थँक्यू.